इयत्ता 6वी विषय हिंदी प्रथम सत्र 2023-24 40 गुणाची जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, कोष्टक में उचित शब्द सुनकर रिक्त स्थानों की पूर्ती कीजिए. आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहे आणि शब्दसुद्धा दिलेले आहेत. म्हणजेच आपल्याला योग्य शब्द भरून रिकाम्या जागा पूर्ण करायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पाहूया आपण. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्यों में लिखो. एका वाक्यात आपल्याला 5 प्रश्न देण्यात आलेला आहे. ते आपण 5 प्रश्न पाहून घेऊया. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 3. नीचे लिखे वाक्य किसने किससे कहा है. आपल्याला जे हे वाक्य दिलेले आहेत, कोणी कोणाला सांगितलेले आहेत ते आपल्याला इथे लिहायचं आहे. 2 गुणाचा प्रश्न आहे. ब प्रश्न देण्यात आलेला आहे. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखो. 4 गुणाचा प्रश्न आहेत, म्हणजेच 2-2 मार्कासाठी प्रश्न असणार आहे. 2 प्रश्न दिलेले आहे. त्यानंतर आपण क प्रश्न पाहूया की निम्नलिखित शब्दों के अपने वाक्यों में प्रयोग करो. परी आणि जन्मदिन आपल्या वाक्यात आपल्याला लिहायचं आहे. ड प्रश्न आहे, निम्नलिखित मुहावरों को अपने वाक्यों में प्रयोग करो. दंग रह जाना और चकित होना मुहावरा दिलेला आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे अ, निम्नलिखित वाक्यों में उचित विराम चिन्ह लगाओ. तर आपल्याला एक वाक्य दिलेले आहेत आणि त्या वाक्यात आपल्याला विराम चिन्ह लावायची आहे. 2 मार्कासाठी प्रश्न आहे. ब प्रश्न पाहूया. निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखो. केवळ 3. आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहेत. 4 दिलेले आहे, आपल्याला 3 लिहायचे आहेत. 3 गुणाचा प्रश्न आहे. क प्रश्न आहे, निम्नलिखित शब्दों के वचन बदलकर लिखो. केवळ 3. तर आपल्याला 4 दिलेले आहे, त्याच्यातले आपल्याला 3 लिहायचे आहेत. वचन बदलून आपल्याला लिहायची आहे. प्रश्न 5वा, निम्नलिखित शब्दों के विरुद्धार्थी शब्द लिखो. विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत आपल्याला. 4 दिलेले आहे, त्याच्यातले आपल्याला 3 लिहायचे आहे. हा प्रश्न आहे, दिए गए शब्दों को मातृभाषा में लिखो. आपल्याला हे आपल्या भाषेत लिहायचं आहे, मातृभाषामध्ये. उचित शब्द बनाकर लिखो. आपल्याला शब्द दिलेले आहेत, त्या शब्दापासून आपल्याला पूर्ण शब्द पूर्ण करायचे आहेत. आता व गु देरू, आता गुरुदेव ह्याचा शब्द तयार होईल पूर्ण. चा प्रश्न पाहूया. सही विधान के सामने बरोबर का और गलत विधान के सामने रॉन्ग का चिन्ह लगाओ. आपल्याला बरोबर असेल हे विधान तर आपल्याला बरोबरचं चिन्ह ह्या बॉक्समध्ये करायचं आणि चुकीचं असेल हे वाक्य तर आपल्या चुकीचं वाक्य करायचं.